नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये मानिनी काकूंना आता खूप पश्चाताप झालेला आहे त्यांच्या वागण्याचा. त्या काव्याला गेस्ट रूममध्ये घेऊन हाताला धरूनच खेचत असतात आणि काव्याची मोठी बॅगसुद्धा त्यांनी उचललेली असते. काव्या खूप घाबरते कारण तिला असं वाटतं की काकू आता मला घरातून हाकलून लावतील. ती म्हणते की काकू थांबा, हे काय करताय, सोडा अगोदर माझा हात, माझ्या पारपासून मला नका दूर करू. त्यावेळेस आता मानिनी काकू म्हणू लागतात की हे बघ काव्या, मी माझी चूक सुधारण्यासाठी तुला घेऊन चालली. मी तुला घरातून बाहेर नाही हकलत तर तुला माझ्या पार्थकडे सोपवत आहे. जा तुझ्या नवऱ्याकडे. आज मी तुला नाही अडवणार. असं म्हटल्यावर काव्याला खूप भरून येतं. ती रडायला लागते. फायनली आता मानिनी काकूंनी पार्थ आणि काव्याचं जे काही गैरसमज होते ते दूर करून आता पुन्हा एकदा पार्थच्याच रूममध्ये काव्याला ते स्वतःहून पाठवत आहेत. आता पार्थ समोर काव्याला बघून खूप खुश होतो. तेव्हा काव्या रडतच पार्थला म्हणते की मी आता परत आली आहे आणि मला तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाहीये. त्यावेळेस पार्थ पण खूप खुश होतो. तर लगेचच मानिनी काकू मागून दोघांच्या चेहऱ्यावरून असं दृष्ट काढतच आता नजर नको लागायला असं सुद्धा म्हणू लागतात. खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम.